सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला होता। त्यावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी माऊली पवार यांच्यावर सुपारीबाज असा आरोप केला। नकळत त्यांनी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवरही टीका केली। अमोल शिंदे यांच्या टीकेनंतर काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक विनोद भोसले यांनी अमोल शिंदे यांना फैलावर घेतले आहे। विनोद भोसले म्हणाले, आज एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी बोलताना आमच्या नेत्या खासदार प्रणिती शिंदे यांच्याबद्दल जे वक्तव्य केले याबद्दल जाहीर निषेध करतो। वास्तविक पाहता खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत आपल्या पहिल्याच भाषणात मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा उल्लेख करून त्यांचे उपोषण सरकारने तात्काळ थांबवले पाहिजे असे निक्षून सांगितले। याचाच अर्थ असा की त्यांच्या सर्व मागण्या या मान्य केल्या पाहिजेत। अमोल शिंदे यांनी विरोधी पक्षाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून लेखी लिहून आणावे हीच भूमिका मुळात हास्यास्पद आहे। सरकार महायुतीचे असताना हा प्रश्न तुम्ही लवकरात लवकर सोडवण्यासाठी पाठपुरावा करायचा सोडून अशा प्रकारची मागणी करणे म्हणजे या गंभीर प्रश्नांविषयी राजकारण करणे असा याचा अर्थ होतो। समाजकारण आणि राजकारण काम करत असताना कोणीतरी कोणाच्या नेतृत्वाखाली काम करत असतो याचा अर्थ ते पिलावळ असतात असे नव्हे। अमोल बापू, आपणही कोणाच्या तरी नेतृत्वाखाली काम करत आहात याचा अर्थ आपणही कोणाची पिलावळ आहात। ज्या पद्धतीने तुम्ही आमचे नेते सुशीलकुमार शिंदे यांचा उल्लेख केला ते पाहता आपल्याकडून अशी अपेक्षा नाही आणि आम्हाला खेद होतो, कारण आज जे आपण राजकारणात आता आहात त्याचा श्रीगणेश या दोन्ही नेत्यांच्या आशीर्वादानेच झाला आहे हे आपण विसरता कामा नये। आपल्याला यांच्यामुळेच वेळोवेळी विविध पदांवर काम करण्याची संधी मिळावी हे वास्तव्य नाकारता येत नाही। केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आपण अशा प्रकारचे वक्तव्य आमच्या नेत्यांच्या विरोधात करत आहात। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।